लक्ष्मी जनार्दन लोखंडे. परत काय जोरात बोला. लक्ष्मी जनार्दन लोखंडे. हा अण्णाभाऊ साठे महिला बचत गट त्याचे मी अध्यक्ष आहे. आणि मी पहिल्याने 5,000 रुपये कर्ज घेतलं होतं. त्याच्यावर शेळ्या घेतल्यावर ते 10-15 हजारच्या शेळ्या झाल्या. मग त्या तशाच आहेत शेळ्या, पण पुन्हा डबल 10,000 कर्ज घेतलं. डबल त्या 10,000 गिरणी टाकली. तर 4 वर्ष झाले आमचा गट चालू. त्या गटापासून आमचं चांगलं झालं. अगोदर काय करतात गट? अगोदर कारखान्यात जात होतो. त्याच्या अगोदर कारखान्याला जायचं बंद केलं. कारखान्याचे याचे पैसे उचलल्या गटाचे. गिरणीमुळे किती पैसे येतात तुम्हाला? आता आम्हाला 200 रुपये रोज पडतंय. 200 रुपये रोज पडतंय. आता मुलं शिकायला एक 10वीला, एक 8वीला आहे. अच्छा. एक 2रीला आहे. गिरणी घ्यायला किती कर्ज घेतलेला तुम्ही? 10,000 घरातून टाकले 10,000 रुपये. अच्छा, म्हणजे एकूण 20,000. हा. आणि मग पहिल्याने आम्हाला कुणी रुपयाला ओळखीत नव्हतं. आता या गटाच्या तर्फे सगळे 2 रुपये टाक्याने पैसे आम्हाला कुणी बी द्यायला. गटातल्या बाया सुद्धा आमच्या आम्हाला मदत करतात. पहिल्याने कुणाच्या दारी जायचं तर कुणी म्हणायचं उद्या ही परवा ही पैसे. आता सध्याला नाहीत, महिन्याला 2 महिन्याला द्यायचे. पुन्हा ते याजापेक्षा त्या कर्जापेक्षा याज जास्त व्हायचं. आणि आता 2 रुपये टाक्याने पैसे भेटते तर आम्हाला बरं वाटते. तर मग आम्ही ते पैसे पण टायमाला फेडू शकतो. आणि आमचे कामं सुद्धा चांगले व्हायले त्याच्यावर. आणि आम्हाला खूप बरं वाटायला गटाचं. आधी किती रुपये टक्क्याने मिळायचे? आम्हाला 5 रुपये टाक्याने पैसे देत होते लोक. 10 रुपये, 5 रुपये, 7 रुपये. सगळं आम्हाला खायला सुद्धा भेटत नव्हतं. ते टक्केवारीच बरोबर. कोणाकडून घ्यायचा तुम्ही? गावातल्या सावकाराकडून. सावकाराकडून. त्यांची तब्येत ठीक झाली वाटतं. बोलायला झाली बघा ना. आपसात बोलायला होतं. चांगलं चाललंय गट. काल रेल्वे स्टेशनला होता तर लोक मला या गटाने काय खरं नाही केलं. पण गटामध्ये बाहेर गेल्यापासून पुन्हा आपली स्वतः हातामध्ये आली. कुणी जर कामाला पहिलं कुणाच्या जावं तर पैसे देत नव्हते लवकर. आणि आता गटात आल्यापासून पैसे बी वेळ कामाचे भेटतात. आणि त्यांना रोजदारी भेटणार. ते म्हणतात गटाने काय खरं नाही केलं, पण गटाने चांगलं केले. आमचे काम व्हायले तर. थँक्यू.